जे कॉन्स्टिट्यूशन याच्यासाठी बनलं आहे की आपला देश एक सुरळीत मार्गाने चालला पाहिजे, कोणतेही विघातक कृत्य नाही घडले पाहिजे. जर असे नियम आपली सरकार जर 15 मिनिटात घेत असेल कोणत्या मुलामुलीचा विचार न करता, तर हे आपल्या देशाला एक दिवस अधोगतीकडेच नेणार आहे. आज जिथे अन्न वस्त्र निवारा सोबत शिक्षण हे मूलभूत गरजेमध्ये झालेलं आहे, तर अशा शिक्षणामध्ये 16व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवणे योग्य किंवा अयोग्य हे या गोष्टीकडे जर आपल्याला विचार करावा लागत असेल या शिक्षणाच्या माध्यमातून, तर हे आपल्यासाठी लांछनास्पद आणि शोकास्पद गोष्ट आहे. तर आज ही समस्या झालेली नाही आहे, पण जर सरकारने 16व्या वर्षी शारीरिक संबंधाला योग्य असे घोषित केले किंवा या गोष्टीला संमती दिली, तर नक्कीच देशाची आर्थिक समस्या आणि सामाजिक समस्येमध्ये शारीरिक संबंध हा एक समस्येचा आणि गंभीर बाब होईल. आणि त्याच्यासाठी आज आपण पर्यावरणाला संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपणची अनेक योजना राबवतो, त्याचप्रमाणे आपल्याला समाजात संतुलन ठेवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवावे लागेल. हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज आपल्याला भासणार नाही. शेवटी या संवादामध्ये मी माझे ठामपणे मत एवढेच मांडू इच्छिते की वयाच्या 16व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवणे हे कृत्य अयोग्य आहे, अयोग्य आहे, अयोग्य आहे. धन्यवाद. जेव्हा दुसरीकडे बोलल्या जातं, माझा एक मित्र म्हणाला की एका ठिकाणी परिपक्वतेचा विचार करण्यात आला, मग खऱ्या अर्थानं मुलीचं वय हे 18 वर्षांनंतर परिपक्वतेकडे वळायला लागतं. आणि नुसतं शारीरिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक दृष्ट्या सुद्धा खऱ्या अर्थानं स्त्री, खऱ्या अर्थानं मुलगी ही 18 वर्षाच्या नंतर सक्षमतेकडे वळायला लागते. आणि म्हणूनच तिच्या लग्नाचा किंवा तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार प्रत्येक घरामध्ये 18 वर्षाच्या नंतर केला जातो. याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यानंतर एक जण बोलताना म्हणालं की शारीरिक संबंध सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याकरिता 16 वर्षाचं वय योग्य आहे. आम्ही थोडा आमचा इतिहास जर बघितला तर एका ठिकाणी उल्लेख करण्यात आला की सध्या जे होत आहेत म्हणजे सध्या स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. परंतु माझ्या विरोधकांना मला या ठिकाणी एक प्रश्न विचारावासा वाटतो की मान्य आहे की स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचं वय 16 वर्ष करण्यात आलं. 2 मिनिटांसाठी आपण ही गोष्ट मान्य करूया की स्त्रियांवर अत्याचार थांबवण्यासाठी हे करण्यात आलं आहे. परंतु आज आमच्या भारतामध्ये जिथं 3 वर्षाचं बाळ 5 वर्षाचं बाळ ज्या ठिकाणी सुरक्षित नाही त्याच्यावर सुद्धा अतिप्रसंग घडतात. मग आम्ही या कायद्यामध्ये बदल करणार आहोत का? असं जर झालं, हे प्रकार जर कमी झाले नाहीत तर आम्ही 16 वर्षावरून शारीरिक संबंध ठेवण्याचं वय 5 वर्ष करणार आहोत का? याचा आम्हाला विचार करायचा आहे. आणि मग कारण की जेव्हा आम्ही या सर्वत्र गोष्टी घडताना जेव्हा बघतो, आजही असे कितीतरी कायदे आमच्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. हुंडा प्रतिबंध कायदा अस्तित्वात असताना सुद्धा आज हुंडाबळी आमच्या भारतामध्ये घडताना दिसतात. एवढंच नव्हे तर स्त्री भ्रूण हत्येचा कायदा अस्तित्वात असताना सुद्धा स्त्री भ्रूण हत्या घडताना दिसतात. आणि मग 16 वर्ष जर आम्ही शारीरिक संबंधाचं वय जरी ठरवलं तर स्त्रियांवर अत्याचार होणार नाहीत हे आम्ही इथे ठामपणे सांगू शकत नाही. आणि म्हणून 16 वर्ष शारीरिक संबंधाचं वय असणं हे अतिशय चुकीचं असायला लागतं. कारण एकीकडे बोलल्या जातं की आधीच्या काळात बालविवाह होत नव्हते का? मान्य आहे, होत होते. परंतु तेव्हा बालविवाह थांबवण्यासाठी राजा राममोहन रॉय सारखे समाजसेवक सुद्धा होते. परंतु आता जर आम्ही 16 वर्षाचा कायदा जर पारित केला ना तर बालविवाह तर घडतीलच, परंतु ते थांबवण्यासाठी दुसरा राजा राममोहन राय सुद्धा राहणार नाही. कारण की आमच्या कायद्यामध्येच ती तरतूद केलेली असेल की 16 वर्षाचं वय योग्य आहे. आणि मग ते बालविवाह थांबवण्यासाठी आपल्यापैकी सुद्धा कोणी पुढे येऊ शकणार नाही. आणि मग आजच्या ह्या कलियुगात, आजच्या ह्या विज्ञान युगामध्ये, आजच्या ह्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये 16 वर्षामध्ये विवाह होणं किंवा 16 वर्षामध्ये शारीरिक संबंध असणं हे कितपत योग्य असायला लागतं याचा विचार जेव्हा आम्ही करायला लागतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज आम्हाला इथे यासारख्या महाचर्चेचं आयोजन करावं लागतं की 16 वर्ष शारीरिक संबंधांसाठी 16 वर्षाचं असलेलं वय हे योग्य आहे की अयोग्य आहे. आणि त्याच्यातही माझे विरोधक याचं समर्थन करतात. यापेक्षा सर्वात मोठी शोकांतिका कुठली असेल असं मला तरी वाटत नाही. माझा एक विरोधक मित्र या ठिकाणी म्हणताना म्हणाला, आम्ही HSC आणि SSCच्या परीक्षा जर आम्ही 14व्या वर्षी देत असू तर मग आम्हाला सेक्सची अनुमती 16व्या वर्षी का नाही? मी त्याला सांगू इच्छिते की HSC किंवा SSC परीक्षा देणं हे आमच्या जीवनात असलेलं एक वळण आहे. त्याच्यावर आम्ही म्हणजे तो आमचा निर्णय नसतो, ते आम्हाला प्रत्येकाला द्यावी लागते आणि तो पिरियड असतो, त्या एज मध्ये आम्ही ती देतो. परंतु शारीरिक संबंध कोणासोबत ठेवणं हे HSC आणि SSC सारख्या परीक्षा देण्या इतकी सहज आणि सोपी गोष्ट नसते. कारण की तो आमच्या आयुष्याचा प्रश्न असतो. मान्य आहे की HSC असो किंवा SSC एक्झामिनेशन असो, हाही आमचा आयुष्याचा पॉइंट आहे. परंतु तिथं आम्हाला ऑप्शन नसतो, आम्हाला ती गोष्ट द्यावीच लागते. आणि ती एक आमच्या आयुष्यासाठी असलेला चांगला टर्निंग पॉइंट असतो. आणि वयाच्या 16व्या वर्षी कुठल्याही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणं हा कुठल्याही मुलीसाठी किंवा कुठल्याही स्त्रीसाठी हा एक चांगला प्रकार असू शकत नाही.
माझा एक विरोधक मित्र इथं म्हणाला की आम्ही नेहमी चांगल्या गोष्टींचाच विरोध करतो. असं नाहीये, आम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करतो, परंतु 16व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवणं ही चांगली गोष्ट नाही. आणि मग स्वीकार आम्ही त्याच गोष्टीचा केला पाहिजे की जी आम्ही स्वीकारून कुठेतरी आमचा विकास होईल. मग 16व्या वर्षी आम्ही शारीरिक संबंध ठेवणे हा कायदा जर आम्ही स्वीकारला तर खऱ्या अर्थानं आमचा कुठलाच विकास होणार नाही. जसं मगाशी माझा एक सहकारी मित्र म्हणाला की मग जर कुमारी माता जर निर्माण झाल्या मग आम्ही अशा अनाथांनाच जन्म देत राहणार आहोत का? हा विचार आज समाजानं करायचा आहे. आणि मग जिथं आम्ही 4 आश्रमांमध्ये वृद्धाश्रम हा 5वा आश्रम जोडला आणि जर 16व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवण्याचा जर कायदा आम्ही संमत केला आणि त्याला जर संमती दिली तर खऱ्या अर्थानं आम्हाला त्याच्यामध्ये एक 6वा आश्रम ऍड करावा लागेल आणि तो असेल अनाथ आश्रम. मग ही परिस्थिती आम्हाला आमच्या भारतामध्ये आणायची आहे का? निश्चितच नाही. आणि म्हणून 16व्या वर्षी शारीरिक संबंध ठेवणं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. आणि खरोखर म्हणजे या गोष्टीचा जेव्हा आम्ही साकल्याने विचार करायला लागतो तेव्हा ही गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवायला लागते. आणि माझे विरोधक मित्र जेव्हा म्हणायला लागतात की बा ही गोष्ट योग्य आहे, तर ही नाण्याची एक बाजू आहे आणि नाण्याच्या एका बाजूनं कुठलंही नाणं हे चालत नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही वास्तविकतेचा विचार करायला लागतो तेव्हा कुठेतरी आम्हाला ही गोष्ट जाणवायला लागते की नाही, शारीरिक संबंधासाठी 16 वर्षाचं वय हे योग्य नाही. आणि सरते शेवटी आपल्या विषयावर ठाम राहते आणि एवढंच सांगते की 16व्या वर्षी शारीरिक संबंध असणं ही गोष्ट योग्य नाही. धन्यवाद. शुभांगी हिने खूप रोखठोकपणे आपले विचार मांडले आणि या सभागृहाला बरेचसे असे प्रश्न दिले ज्याचं उत्तर आपण सर्व शोधतोय. मित्रांनो, आता फक्त शेवटचे 2 वक्ते राहिलेले आहेत आणि त्या 2 वक्त्यांनी आता या सभागृहाला एक उचित दिशा द्यावी हीच आपली अपेक्षा राहील. मी आता आमंत्रित करतोय HUPM इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी सुबोध धुरंधर याला. आणि सुबोध आपल्याला या विषयाचं समर्थन करताना त्याचे काय मत आहे हे आपल्या सर्वांना सांगणार आहे. सुबोध धुरंधर. माझ्या विरोधक मित्रांना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार. पहिल्यांदा हा जो मुद्दा आहे की वय वर्ष 18 वरून 16 का करण्यात आलं, याचा पहिल्यांदा मूळ कारण शोधणं आपल्याला अतिशय गरजेचं वाटायला लागतं. त्याचं कारण नेमकं असं होतं की जेव्हा निर्भया प्रकरण घडलं त्या निर्भया प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यामधला एक आरोपी नाबालिग होता. त्याला 17 वर्ष काहीतरी 3-4 महिने असे झालेले होते. त्याला शिक्षा झाली नाही म्हणजे तो व्यक्ती निर्दोष सोडायचा का, हा यक्ष प्रश्न पूर्णतः शासनाकडे अवलंबून राहिला. झालं. हा यक्ष प्रश्न शासनाकडे राहत असताना आमच्या समाजातील आमच्या सुज्ञान लोकांनी शासन त्याला शिक्षा देत नाही म्हणून शासनावर ताशेरे ओढणं सुरू केलं. हा दुसरा मुद्दा. आता त्यानंतर हा जो कायदा बनला याला जे निर्भया ऍक्ट म्हणून नाव देण्यात आलं, या कायद्याची वास्तविकता नेमकी काय आहे तर फक्त त्या कायद्यामध्ये एवढाच उल्लेख केलेला नाही की 18 वर्षावरून 16 वर्ष लैंगिक संबंधाचं वय करावं. त्यानंतरचे जे ठळक वैशिष्ट्य त्या कायद्याचे आहेत ते आपण तपासून पाहिले का? त्यामध्ये त्यानंतरचा मुद्दा असा होता की कोण्या मुलीची छेडखानी करणं तो सुद्धा गुन्हा असेल, कोण्या मुलीचा पाठलाग करणं तो सुद्धा गुन्हा असेल आणि त्यानंतर मग जे बलात्काराचे कृत्य घडतील तो तर मग सरळ त्याला ती शिक्षा असेल. म्हणजे कलम क्रमांक 352 नुसार त्याला शिक्षा देण्यात येत होती. मग याचा अर्थ तुम्हाला संमती दिली म्हणजे तुम्हाला शासनाने असा पूर्णतः अधिकार दिला काय की रस्त्याच्या चौकात कुठेही जाऊन तुम्ही लैंगिक संबंध प्रस्थापित करू शकता. आज आमच्या देशाची संस्कृतीचा जो पगडा आमच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीची सांगितले आहे, तर भारतीय संस्कृती भारतीय कल्चर असं कुठेच आम्हाला जन्मापासून ते मरणापर्यंत सांगत नाही की या गोष्टींना वाव द्यावा म्हणून. मग सरळ जर हा कायदा आम्ही अस्तित्वात आणू तर कुठेच आमचा विद्यार्थी किंवा आमच्या देशातील कोणताही मुलगा हा त्या गोष्टीला समर्थन देईल हे योग्य नाही. कारण कोणताही मुलगा त्या गोष्टीला समर्थन करणार नाही. फक्त आता याचा उद्रेक निर्माण झाला कुठून? याचा उद्रेक निर्माण असा झाला की ओशोच्या सिद्धांतानुसार मानवाची विकृती किंवा मानवाच्या ज्या काही क्रोमोझोम्स असतात ह्या वयाच्या 14व्या वर्षानंतर किंवा 16व्या वर्षानंतर त्या उत्पन्न होतात आणि त्या गोष्टी ते पुढे करायला लागतात. आणि म्हणजे सेक्शुअल असार्समेंट जी असते ती माणसामध्ये असणं अनिवार्य आहे. कारण ती जर गोष्ट या पृथ्वीवरून नष्ट झाली तर ही पृथ्वीच नष्ट होईल असा ओशोचा सिद्धांत आहे. पुढे जाऊन जेव्हा युनिसेफचा जेव्हा आम्ही 1996ची आकडेवारी पाहतो तर त्या काळात युनिसेफचा अशी आकडेवारी निघते की मानवाच्या शरीरात जे क्रोमोझोम्स असतात ते वयाच्या 12व्या वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत अधिक जास्त प्रमाणात बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. मग जर आपण एकीकडे असा सिद्धांत मांडत असू की वयाच्या 16व्या वर्षी मुलं मॅच्युअर्ड नसतात, तर मग वयाच्या 7व्या वर्गात असणारा विद्यार्थी हा 12 वर्षाचाच असतो. मग त्याला एड्सचं तत्वज्ञान पाजायची काय गरज? कारण एड्स इज ऑलवेज डिपेंड ऑन सेक्स. मग सेक्स जर तुम्ही थेरॉटिकली मुलांना प्रूव्ह करून दाखवत असाल, त्यातल्या त्यात वर एड्स त्यांना समजून सांगत असाल आणि त्यांना प्रिकॉशन घ्यायला लावत असाल, तर मग
तो मुलगा त्याच्या चिकित्सक दृष्टीने, कारण विद्यार्थ्यांचं वय 16व्या वर्षापर्यंत चिकित्सक असतं, मग चिकित्सक दृष्टीने विचार केला की प्रिकॉशन नेमकी घ्यायची कोणती, तर मग तिथे तो मुलगा मॅच्युअर्ड नाही का? एवढंच नाही तर 16व्या वर्षी जर आपण मुलांना मॅच्युअर्ड म्हणत नाही तर सचिन तेंडुलकरने वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. मग विदाऊट मॅच्युअर्ड मुलगा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर येऊ शकतो तर नियामक मंडळ मूर्ख म्हणावं लागेल, क्रिकेट नियामक मंडळ मूर्ख म्हणावं लागेल. हा येथे वास्तविकतेचा प्रश्न आहे. पुन्हा राहिला प्रश्न बालविवाहाचा, तर बालविवाहाच्या वेळेला जो काही मुद्दा निर्माण झाला होता तर बालविवाह हे दोन्ही मुलांच्या म्हणजे सहमती नसल्याशिवाय बालविवाह व्हायचे. इथे सहमती नावाचा शब्द दिलेला आहे की जर सहमती असेल तर हा मुद्दा जर सहमती असेल, दोघांची सहमती असेल तर हे करावं, अन्यथा ते करू नये. मग अशा प्रकारे जेव्हा संकल्पना आमच्या डोळ्यासमोर असल्यानंतर माझ्या विरोधक मित्र या गोष्टीला विरोध करता आहेत, त्यातही विद्यार्थी. मग या गोष्टी एवढी शोकांतिका दुसरी कोणतीच नसावी. त्यानंतर आमच्या देशामध्ये पुन्हा एक मुद्दा असा उठला होता की त्यामध्ये असं सांगितण्यात आलं होतं की जर विद्यार्थ्याला समजा भूतान, आणि माझ्या मित्रांनी जसं भूतान वगैरेच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की भूतानमध्ये 14 वर्ष आहे, थायलंडमध्ये वगैरे 12 वर्ष आहे, तर या ठिकाणचं बलात्काराचं प्रमाण आपण तपासून घेतलं पाहिजे. या ठिकाणी 0.60% बलात्काराचं प्रमाण आहे केवळ भूतानमध्ये. त्या पलीकडे जाऊन जेव्हा थायलंडचा विचार करतो तेव्हा फक्त 11 ते 12% आपल्याला बलात्काराचं प्रमाण दिसते. त्या तुलनेत भारतामध्ये ती गोष्ट कितपत योग्य आहे हे आपण ठरवायला पाहिजे, कारण भारतामध्ये तेवढंसं प्रमाण नाही आहे. आणि आपल्या देशामध्ये जे 16 वर्ष आपण जे सांगतो आहात तर हे 16 वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जागृतीचं वय आहे. आपण 18 वर्षात जे जागृती करणार होतो ती जागृती आपण 16 वर्षात विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणत आहोत. मग विद्यार्थ्यांमध्ये जर वयाच्या कमी वयात जागृती निर्माण होत असेल तर मग आमच्या जागृतीचं वयही वाढत आहे ना, मग आम्ही तेवढे जागृत होत आहोत. याच्यानंतर जे पालकांची जबाबदारी, जसं आमच्या दादांनी म्हटलं की पालकांना जर म्हटलं की आता मला काही गरज नाही, मला सहमती मिळाली, पण त्याच नंतर पालकांची जी जागृती मुलांप्रती वाढेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण का लक्षात घेत नाही की पालकांची जागृतीही मुलांपर्यंत वाढेल. निदान पालक वर्ग हा तरी विचार करेल की आमच्या मुलाला ज्याप्रमाणे एड्स जनजागृती अभियानाविषयी सांगितलं जातं त्याचप्रमाणे लैंगिक समस्या किंवा सहमती नेमकी काय आहे हे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना मुलांना कळलं पाहिजे. याप्रमाणे पालकांची सुद्धा जागृती वाढेल. दादांनी सांगितलं की 75% लोकांचा मुद्दा घेतला की आमच्या देशातील 75% लोक असे आहेत म्हणे की जे कायदे पाळत नाहीत, पण त्या 75%त आपण स्वतःही मोडून राहिलो याचा विचार आपण कधीच करून नाही राहिलो. म्हणजे 75% लोकात आपण का मोडावं हाही प्रश्न आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात म्हणे पाय वगैरे कापण्याचे जे काही मुद्दे होते ते गोष्टी जसे तुम्ही राजा राममोहन राय पुन्हा घडू शकत नाही, इथे जसे तुम्ही राजा राममोहन राय घडवण्यासाठी पूर्णतः हात टेकवता तसे शिवाजी महाराज तुम्ही घडू शकता का? मग शिवाजी महाराज जर या ठिकाणी घडू शकत असाल तर आम्ही लोकशाही प्रधान राज्य आहे आमचं, लोकशाही प्रधान देश आहे आमचा, जिथे माणसाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडवता क्रांतिकारी परिवर्तन घडून येते, ती म्हणजे लोकशाही असते. मग आम्ही जर बौद्धिकवादाने विचार करत आहोत आणि बुद्धीच्या स्वरूपात जर बलात्काराला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत, मग तो प्रयत्न आम्ही जर सुकररित्या निभवत आहोत तर मग त्याला आपला विरोध का असावा? कारण ज्यावेळी स्त्रियांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं त्यावेळी सुद्धा स्त्रियाच त्यांना विरोधक होत्या. मग अशा प्रकारची संकल्पना जेव्हा आमच्या देशामध्ये निर्माण होते तेव्हा आम्हाला या गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागते की आमच्या देशात हे वय 18 वरून 16 करण्यात यावं. मग राहिला प्रश्न मतदानाचा आणि लग्नाचा अधिकार जो 21 वर्ष देण्यात आलेला आहे, मग 21 वर्ष जर आम्ही लग्नाचं वय आम्हाला दिलेलं आहे तर असा देशातला कोणता विद्यार्थी आहे की ज्याने 21व्या वर्षात आणि 18व्या वर्षात लग्न केलं, ज्याला स्वतःच्या करिअरची चिंता नाही? असे पुष्कळ विद्यार्थी आजही आहेत की इथे बसलेले जेवढे आम्ही 11 लोक आहेत अजूनही कुवारेच आहोत, कारण आमचे वय 25 आहेच निदान. मग आम्हाला 21 वर्षाची मुभा दिली म्हणून आम्ही लग्न केलं नाही ना. मग याचा अर्थ आम्हाला 16 वर्षात लैंगिक संबंधाची संमती मिळेल म्हणून आम्ही लैंगिक संबंध करणार नाहीच मुळात, कारण आम्ही जागृत विद्यार्थी आहोत, जागृत भारताचे. मग आम्ही जर जागृत विद्यार्थी जागृत भारताचे स्वतःला म्हणत नसू तर ती यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणतीच नसेल. आणि दादा तुम्ही जो प्रश्न केला होता की मुलीला न्याय कोण देणार, तर जो प्रावधान त्या निर्भया कायद्यामध्ये केलेला आहे त्या प्रावधानानुसार तिला न्याय मिळू शकतो. कारण आपण जर पाठलाग करणाऱ्या मुलाला शिक्षा देत असू आणि एखादी छेडखानी करणाऱ्या मुलीला शिक्षा देत असू तर मग त्या मुलीवर जे लैंगिक अत्याचार होते आहेत त्या लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठीही निर्भया कायद्यामध्ये तेवढी भरक्कम तरतूद केलेली आहे. आपल्या देशात 2 वर्षाचाच बलात्कार करणाऱ्याला 2 वर्षाची शिक्षा होती, पण आता ती शिक्षा वाढवलेली आहे, तिथे 20 वर्ष करण्यात आलेली आहे. मग आपण या कायद्याच्या या पॉझिटिव्ह बाजू का पाहत नाही? कारण आपल्या देशामध्ये जेव्हा 21 वर्ष वय झालं मतदानाचं तेव्हा विरोध, 18 वर्ष झालं तेव्हा विरोध, पण 18 वर्षानंतरचे फायदे आमचे मित्र आज आम्हाला सांगताना दिसत आहेत. मग यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? मग आज 16व्या वर्षाला आम्ही विरोध करू,